नमस्कार मित्रांनो, आज आपण सांगणार आहोत कानिफनाथ आणि जालिंदरनाथ यांची कथा नवनाथांची आणि तांत्रिक विषय. एक तांत्रिक असतो, तो गावातून तडगे करून एका बाईला त्यांचं घर उद्ध्वस्त करतो आणि लोकांनाही भीती दाखवत असतो. त्यामुळे ते लोक गावातले खूप घाबरलेले असतात. तेव्हा तिथून जालिंदरनाथ आणि कानिफनाथ नवनाथ तिथून चाललेले असतात. तेव्हा त्यांना समजतं आता हे गाव खूप घाबरलेलं आहे, भीतीदायक आहे, ह्या गावामध्ये गावाला धोका आहे. तेव्हा ते जालिंदरनाथ बोलतात, कानिफ आपल्याला इथं थांबावं लागेल. तेव्हा ते कानिफनाथ बोलतात, हो गुरुवर, इथंच थांबावं लागेल आपल्याला, बघूया इथं तर काय आहे. तर तेव्हा कानिफनाथ आणि जालिंदरनाथ तिथं थांबतात आणि ते बघताना गावात तात्काळ प्रवेश करतात आणि सांगतात, तुम्ही घाबरू नका. तेव्हा तिथं जाऊन भिक्षा मागण्यासाठी त्याच घरी जातात. तेव्हा तो भक्त बोलतो, आज माझी खूप परिस्थिती आहे, मी तुम्हाला काय काय देणार भिक्षाला. आज माझी खाण्याची पंचायत आहे. आज माझी बायको खूप आजारी आहे, कारण की तिला आज काही काम नाही करता येत आहे. ती आज रात्रीचं पण वेगवेगळे आवाज वगैरे काढते, उलटं चालते आणि तेव्हा तिच्यावर काही भूत बांधा झालाय, काही समजत नाही, का असं करते, काय आजार आहे तिचा हा समजत नाही. त्यावेळेसला ते कानिफनाथ बोलतात, तुझ्या बायकोला काय झालं आहे, का एवढा तू चिंतेत आहेस. तेव्हा तो सांगतो, काय समजत नाही बाबा, काय करते साधूबा, ती अशी काय येड्यासारखं वागते, समजत नाही. तेव्हा तो कानिफनाथ बोलतात, तुझ्या बायकोला बाहेरून घरातून घेऊन ये बाहेर. तेव्हा ते बोलते, तो घेऊन येतो. तेव्हा त्या बायकोला सांगतो, हे असे आहे. तेव्हा तो बसमध्ये येतो आणि कानिफनाथ त्यांना बसमध्ये येतात आणि त्याला सांगतात, तिच्या कपाळाला लावल्यास नंतरला ती थोडा वेळ बरी होते आणि ते सांगतात, आता पौर्णिमा आली आहे, अमावस्या जवळ आली आहे, त्यामुळं तुला तुझ्या बायकोवर एकदम बारीक लक्ष ठेवायचं आहे, बारकाईने लक्ष ठेव, तिच्या जीवाला धोका आहे. तेव्हा तो भक्त घाबरतो आणि बोलतो, देवा काय आहे साधवा असा धोका, मला तरी सांगा. जालिंदरनाथ आणि कानिफनाथ फक्त त्याला एवढं सांगतात त्या भक्ताला, की तू तुझ्या बायकोवर बारीक लक्ष ठेव, तिला एकटीला सोडू नकोस, तिच्या जीवावर बेतला आहे. तेव्हा ते बोलतं, ठीक आहे. पण तो अमावस्यापर्यंत तो बायकोची एवढी काळजी घेतो, ते तिला एकही मिनटं सोडत नाही. पण असं होतं, 5 मिनटासाठी तो बाहेर जातो. तेव्हा तेवढ्यातच त्याची बायको अमावस्येच्या दिवशी गायब होते. पण त्याला काय समजत नाही. तो घरी येऊन बघतो तर त्याची बायको गायब असते. ते इकडं तिकडं बघतो, पूर्ण दिवस मावळेपर्यंत तो इकडं तिकडं शोधतो तिला, पण ती भेटतच नाही. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की की जालिंदरनाथ आणि कानिफनाथ तिथं जंगलामध्ये आहेत. तेव्हा तो धावत निघतो आणि सगळं काम हातातलं सोडून कानिफनाथ आणि जालिंदरनाथाच्या जाऊन पाया पडतो आणि बोलतो, साधूबा, माझ्या बायकोला वाचवा, माझी बायको कुठं आहे समजत नाही मला, कुठं गेली काहीच कळत नाही. सकाळ धरून ती खूप वेड्यासारखं वागत होती, पण आता ती कुठं गेली तर काही समजत नाही. तेव्हा ते बोलतात, कानिफनाथ बोलतात, तुला सांगितलं होतं तुझ्या बायकोवर लक्ष ठेव, पण तू आज असं का केलंस, लक्ष ठेवलं नाही आहेस. ते कानिफनाथ बोलतात, तुला सांगूनही तू ऐकलं नाहीस. तेव्हा ते भक्त बोलतो, साधूबा, मी खूप बायकोची काळजी करत होतो, तिला 1 मिनटंही सोडत नव्हतं, पण 5 मिनटासाठीच बाहेर गेलेलो, तेवढ्यातच माझी बायको घरातून गायब झाली आहे. तेव्हा ते बोलते, ठीक आहे, पण आता मी सांगतो तसं कर तू. आता फक्त चल लवकर, आम्ही जातो तसा तू आमच्या पाठीवर चाल, फक्त काही घाबरू नकोस, तुझी बायको सुखरूप आहे अजून तरी, चल. पटपट कानिफनाथ आणि जालिंदरनाथ त्या तांत्रिककडे निघतात. तेव्हा पटपट जातात आणि तेव्हा त्या तांत्रिक त्या बायकोवर, म्हणजे त्या भक्ताच्या बायकोवर काळी जादूटोणा वगैरे करत असतो आणि तिची बळी द्यायची असते त्याला. तेव्हा तो बोलतो, आज मला तांत्रिक बोलतो, मला आज बळी भेटणार आणि मला देवी प्रसन्न होऊन मी आज रक्त देवीला देऊन मी सगळ्यात जास्त आज महाशक्तिशाली होणार, असं म्हणून ते खुश आनंदात असतो आणि तांत्रिक पूजा सुरू ठेवतो. पण तिथं कानिफनाथ आणि जालिंदरनाथ तिथं तात्काळने पोहोचतात आणि ते सांगतात, तू थांब, ही तांत्रिक पूजा इथंच थांबव. तेव्हा ते तांत्रिक बोलतात, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही माझ्या वाटेत आडे येऊ नका, आलेल्या पावली तुम्ही पुढं निघून जा, कारण की आज माझा चांगला दिवस आहे, आज मला सगळ्यात महान शक्तिशाली बनणार आहे मी, कारण की आज मला ह्या बाईची बळी देऊन आज मी सगळ्यात महाशाली शक्तिशाली बनणार आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या अडथळा आणू नका माझ्या पूजेमध्ये. तेव्हा कानिफनाथ बोलतात, तुला माहीत नाही तू कोणासमोर बोलतोस तर. तांत्रिक बोलतो, तू कोण आहेस, तुम्ही कोण आहात, मला माहीत नाही, तुम्ही तुमचं काम करा. तेव्हा कानिफनाथ सांगतात,
हे माझे गुरु जालिंदरनाथ आणि मी त्यांचा शिष्य कानिफनाथ आहे. तेव्हा तू ही पूजा इथंच थांबव आणि माझ्या गुरुला काही वाईट वेगळं बोललं असतं मी तुला इथं जाळून तुझं भस्म करेल. तेव्हा तांत्रिक बोलतो, तुम्ही माझ्या अडथळा आणू नका पूजामध्ये. तेव्हा तो ऐकायला तयार नाही राहत. तेव्हा कानिफनाथ तात्काळीने भस्म काढून त्याच्यावर जादू करणारच असतो. तेव्हा जालिंदरनाथ सांगतात, कानिफ थांब, त्याला समजून सांगू आपण, बघू समजून सांगून त्याला जर समजलं तर ते ठीकच आहे, नाही समजून सांगितलं तर मग आपल्याला मार्ग काढावा लागेल. तेव्हा जालिंदरनाथ सांगतात, तुला माहीत आहे का आम्ही कोण आहोत? तर तू आणि आम्ही एकच आहोत. तू फक्त वाईट मार्गाने तुझे जादू मंत्र करतोस आणि तुला हे जादू मंत्र भेटलेले मंत्र आहात ते तडगे वगैरे बंद कर आणि तू लोककल्याणासाठी उपयोग कर. तुला चांगल्या कामासाठी तुला जादू टोणे करायला नाही भेटले, लोकांचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी नाही, तर तू लोककल्याणासाठी तुला हे सगळे भेटलेले मंत्र वगैरे. तेव्हा तो बोलतो, आज मी सर्व शक्तिशाली आहे. तेव्हा त्याला जालिंदरनाथ त्यांच्या अग्निरूपाचं दर्शन देतात आणि बोलतात, अजूनही ते सुधर, मी कोण आहे ते तू ओळखलंच असशील आता. तेव्हा तो तांत्रिक बोलतो, माफ करा, मला सगळं जादू तोडून सगळं तोडून जाळून टाकतो आणि बोलतो, जालिंदरनाथ, कानिफनाथ, मला माफ करा, क्षमा करा, मी चुकलो. हे मला समजलंच नाही. मी आज वाईट मार्गाने जात आहे. मला तर लोककल्याणासाठी हे सगळं वापरायचे होते मंत्र आणि मी आज हे वाईट मार्गाने निघालो आणि खरंच आज तुम्ही येऊन माझे डोळे उघडले. त्यामुळे तांत्रिक कानिफनाथ आणि जालिंदरनाथाचे आभार मानतो आणि त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्या पायावर लोळतो आणि बोलतो, आजपासून मी हे सगळं जादू टोणं सगळं बंद करणार आहे आणि मी तुमच्या सेवे करेन आणि लोककल्याणासाठी हे जादू मंत्र तंत्रमंत्र मी लोककल्याणासाठीच करेल. इथून पुढे वाईट मार्गाला जाणार नाही आणि खरोखर मला माफ करा, क्षमा करा. आणि असं बोलून तो सगळं जाळून वगैरे टाकतो, त्यांचे जादू वगैरे करणारे तोडगे आणि क्षमा मागून तो तिथून गाव सोडून निघून जातो. तेव्हा ते सर्व गावकऱ्यांना बोलून घेतात आणि कानिफनाथ आणि जालिंदरनाथ सांगतात, सगळे गावकऱ्यांना बोलून घे. आणि तेव्हा सांगतात गावकऱ्यांना, आता तुम्हाला इथं कुठलीही भीती नाही आहे. आज तुम्ही पूर्णपणे मुक्त आहात. पण तुम्हाला आता इथून पुढं कुठलीही भीती वाटणार नाही, कुठली अडचण येणार नाही. त्यामुळे आज तुम्ही बिनधास्त राहा. आता कोणाला भिवू नका. सगळे तुमची भीती नाहीशी झालेली आहे. हा तांत्रिक इथून कायमचा गावातून निघून गेला आहे. तेव्हा ते लोक गावकरी सगळे येऊन दर्शन घेतात ना जालिंदरनाथ आणि कानिफनाथाचे आणि त्यांचे आभार मानतात आणि बोलतात, आम्हाला तुमची सेवा करायलाची संधी मिळेल का? आम्हाला तुमची सेवा करण्यासाठी संधी द्या. तेव्हा ते बोलतात, आमची संधी आता आम्हाला पुढेही जायचं आहे, आम्हाला असे खूप कार्य करायचे आहेत, पण इथे कानिफनाथाचं मंदिर बांधा. आणि आजही नाळुंडीच्या ठिकाणी एका डोंगरावरती कानिफनाथाचं मंदिर आहे आणि तिथून पुढं आल्याच नंतर एक जालिंदरनाथांचं मंदिर आहे. ह्या 2 ठिकाणी जालिंदरनाथ आणि कानिफनाथ यांचे 2 मंदिर आहेत. त्यामुळे ते बोलतात, तुम्ही मंदिर बांधा आणि तिथं पूजा करा. तुम्ही जे काय तिथं जाऊन पूजा करून मागताल त्यावेळेसला तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तुमच्या आयुष्यातले पूर्ण दुःख आणि संकट नाहीसे होऊन जातील. आणि तेव्हा ते बोलतात, तेव्हा आज आम्ही तुमचे आभार कसे मानणार हे समजत नाही. आमच्या हातून तुमची सेवा घडावी हेच आमची इच्छा होती. पण ते मंदिराची सूचना दिल्यामुळे ते मंदिर बांधायला तात्काळ सुरू करतात आणि ते मंदिराची सेवा करतात तिथं जाऊन. पण आजही गावकरी त्या मंदिराची सेवा करतात आणि सर्व गावाला मुक्ती मिळते तांत्रिकपासून. आणि खरोखर आज सगळ्या भक्तांची इच्छा पूर्ण होते आणि आज सगळं गाव आनंदाने नांदतं. तिथं सुखसमृद्धी असते. तिथं कुठले भूत बांधा प्रेत आजपर्यंत कधीच तोडगे कधी भेटले नाहीत. आणि खरोखर मित्रांनो, नवनाथांचे दर्शन घ्या आणि नवनाथांपासून जे काही तुमच्या आयुष्यामध्ये संकट तोडगे असतील, करणी बांधा वगैरे काय असेल ते तुम्ही फक्त नवनाथाच्या दर्शन करा आणि जप करा. तुमच्या जे तुमच्याविषयी तोडगे केलेले आहेत ते पूर्णपणे नाहीसे होऊन जातील आपोआपच आणि तुम्ही सर्व संकटातून संकटमुक्त होताल. खरोखर नवनाथांची भक्ती करा. नवनाथ हे खरोखर देवच आहात आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण नवनाथाची पूजा करा आणि देवाची भक्तीला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका चॅनलला. आणि पूर्णपणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. शेवटपर्यंत ओम
नवनाथाय नमः. ओम नवनाथाय नमः. सर्वांचे मनापासून आभार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.